अतिशय स्तुत्य आणि रुग्णाला खऱ्या अर्थानं उपयोगी ठरणारा उपक्रम डॉक्टर भरत नांदोरे यांनी आज सुरू केलेला आहे आणि अतिशय नवीन आणि नाविन्यपूर्ण आयडिया किंवा कल्पना त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. फक्त 10 रुपये सेवा मूल्य आणि डिझेल भरून रुग्णांना ही सेवा मिळणार आहे आणि गरजेच्या वेळेला कुठल्याही जिल्ह्यातल्या रुग्णाला या सेवेचा लाभ घेता येणार आहे. मी डॉक्टर साहेबांचं या अशा उपक्रमाबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हा उपक्रम सुरू राहावा, वाढत राहावा यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. प्रशासनाच्या वतीनंही त्यांना आवश्यक ते किंवा लागणारं सगळं सहकार्य भविष्यातही मिळेल याची त्यांना ग्वाही देतो. परत एकदा अभिनंदन. श्री डॉक्टर भरत नांदोरे, आपण महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्सवात साजरा नेहमीच करत असतो. बरेच वेळेस आपण खूप मोठाले DJ आणि खूप मोठ्याल्या दिव्य भव्य अशा गोष्टी करतो आणि आनंदात आपण जयंत्या साजऱ्या करत असतो. माझ्या डोक्यात एक असा विचार आला की बाबा या महापुरुषांच्या जयंतीमध्ये आपण हजारो लाखो रुपये तर खर्च करतोच आणि आनंद व्यक्त करतो, परंतु एखादं कन्स्ट्रक्टिव्ह कार्य जे असं वर्षानुवर्ष चालेल असं एखादं कार्य करावं असं माझ्या डोक्यात आलं. मी माझ्या मित्रपरिवाराशी चर्चा केली आणि आम्ही एक संकल्पना राबवण्याचा निश्चय केला की बाबा आपण ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करूया लोकसहभागातून. मग बरेच वेळेस आपण एवढे द्या तेवढे द्या म्हणण्यापेक्षा आम्ही फक्त 10 रुपयाच्या लोकसहभागातून ॲम्ब्युलन्स घ्यायचा असा 1 महिन्यापूर्वी विचार केला. मित्रांशी चर्चा केली आणि आम्ही सर्वांमध्ये असं ठरलं की अशी गोष्ट करूया. मग आम्ही आमच्या संस्थेचं एक खातं काढलं बँकेमध्ये आणि संस्थेच्या खात्याचं एक आम्ही स्कॅनर तयार केलं. म्हणजे स्कॅनर याच्यासाठी संस्थेच्या खात्यावर घेतलं की बाबा उद्या लोकांना असं वाटायला नको की आपण काय करत आहोत. जे बी काय आहे ते स्टेट बँक ऑफ इंडिया MIDC खातं आहे. त्या खात्याला पैसे जमा होतात लोकांचे 10-10 रुपये. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही पहिली ही लोकसहभागातून ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा इथे केला आहे. तर अशा प्रकारे माझ्या डोक्यात एकच आहे की बाबा हे फक्त 10 रुपयाच्या लोकसहभागातून ही ॲम्ब्युलन्स आहे. ही ॲम्ब्युलन्स ज्यांनी मागितली संपूर्ण परभणी जिल्ह्यासाठी आहे. ज्यांनी मागेल याच्यावर एक नंबर आहे 70 30 22 66 66. परभणी जिल्ह्यातला कुठलाही गरजू व्यक्ती याला फोन करू शकते. फोन केल्याच्या नंतर जे काही जाण्यासाठी लागणारा वेळ तेवढाच लागेल. गाडी तिथे जाईल आणि प्रायोरिटीनं जेवढे काही फोन आलेले आहेत, जे सर्वप्रथम फोन येईल त्या फोन कॉलला पहिल्यांदा रिस्पॉन्स दिला जाईल. अशा प्रकारची ही सेवा आहे. आमचा एकच उद्देश आहे की जे लोक आहेत, बरेच वेळेस असं होतं की दवाखान्याचा खर्च तर नंतरचा असतो आणि फार कधी कमी पण असतो, परंतु दवाखान्यापर्यंत जाण्याचाच खर्च कधी भीतीदायक असतो. घरामध्ये बेडवर पडलेला एखादा व्यक्ती, घरामध्ये कोणी कर्तव्य माणूस नसतं, अशा वेळेस नेमकं कोणाला फोन करावा, ॲम्ब्युलन्स येईल का नाही, ॲम्ब्युलन्सचा खर्च किती, हेही बऱ्याच परिवाराला गोरगरिबांना टेन्शनची गोष्ट असते. तर अशा सर्व बांधवांसाठी ही गरजू लोकांसाठी ही ॲम्ब्युलन्स आहे. फक्त फोन करायचा. फोन केल्याच्या नंतर फक्त या गाडीमध्ये डिझेल टाकायचं. डिझेल टाकल्याच्या नंतर जिथं पाहिजे, ज्या दवाखान्यामध्ये रेफर केलेलं आहे किंवा जिथं त्यांना जायचं तिथं ही ॲम्ब्युलन्स ते घेऊन जाऊ शकतात. अशा प्रकारची ॲम्ब्युलन्स सेवा ही आपण सुरू करत आहोत. संपूर्ण जिल्हाभरासाठी आहे. यामध्ये जे आहे ते फक्त 10 रुपयाचा लोकसहभाग आहे. ज्या लोकांना असं वाटतं की आपण 10 रुपये दिले पाहिजेत, तर गाडीला स्कॅनर आहे, संस्थेचं स्कॅनर आहे, त्या स्कॅनवर ते 10 रुपयाची मदत करू शकतात. आपल्या 10 रुपयाच्या मदतीतून गरजूंना त्यांचा ॲम्ब्युलन्सची सेवा मिळणार आहे. कधी बरेच वेळेस एमर्जन्सी अशी असते की प्राणही कोणाचे वाचू शकेल ही ॲम्ब्युलन्स. त्यामुळे ज्यांना सहकार्य करण्याची इच्छा आहे, मी आपल्याला नम्र विनंती करतो की इच्छा असेल तर आपण कृपया सहकार्य 10 रुपयाचा लोकसहभाग द्यावा.